नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, पीक विमा वाटप सुरू होणार आहे आणि या शेतकऱ्यांना मिळणार आहे पीक विमा याबद्दलचं नवीन अपडेट आलेलं आहे। ते अपडेट काय आहे आपण आता बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या लक्षात येईल। राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे, सरसकट पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे। ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत 25% अग्रिम पीक विमा मिळालेला नव्हता, अशा शेतकऱ्यांची लिस्ट जाहीर करण्यात आली आहे आणि अशा शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा त्याचबरोबर 75% उर्वरित पीक विमा असा एकत्र पीक विमा मिळणार आहे। राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशा दुष्काळी भागामध्ये प्रथम पीक विमा हा वाटप करण्यात येणार आहे आणि त्यानंतर अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या जिल्ह्यांना हा पीक विमा वाटप करण्यात येणार आहे। सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या परिस्थितीमध्ये अनेक प्रकारचा GR मंजूर झालेले आहेत। शासनाने 25% अग्रिम पीक विमा व त्याचबरोबर उर्वरित 75% अग्रिम पीक विमा, दुष्काळ नुकसान भरपाई, त्याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई ही 2022 ते 2023 आणि 19 आणि 21च्या काळातील राहिलेली नुकसान भरपाई, त्याचबरोबर पीक विमा रक्कम ही वितरणात सुरुवात होणार आहे। राज्यातील मुख्यतः नुकसानग्रस्त जिल्हे त्याचा अहवाल राज्य शासनाने घेतलेला आहे आणि यामधून राज्य सरकार आता या नुकसानग्रस्त जिल्ह्यांना नुकसान भरपाईचे वाटप सुरू करण्यात येणार आहे। वाटपामध्ये राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांची हेक्टरी मदत शेतकऱ्याप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना त्याचबरोबर विमा कंपन्याला देण्यात आलेले आहेत। राज्यातील नाशिक, संभाजीनगर, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा त्याचबरोबर इतर जिल्ह्यातही नुकसान भरपाई त्याचबरोबर पीक विमा वाटप करण्यात येणार आहे। राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे आणि पीक विमा कंपन्यांना पीक विमा वाटप करण्याचा आदेश कृषी विभागाने दिलेला आहे आणि जिल्ह्यामध्ये तातडीची मदत करण्यात येणार आहे। त्या जिल्ह्यांना लवकरात लवकर पीक विमा वाटप करण्यात यावा आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या पद्धतीने काम करावे आणि शेतकऱ्यांची पीक पाहणी त्याचबरोबर KYC पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा वितरणास सुरुवात करावी असे सांगण्यात येत आहे। तर मित्रांनो, सोयाबीन, कापूस त्याचबरोबर धान पिकाचे विमा वाटप सुरू होणार आहे। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। याबाबत सर्व माहिती जवळच्या कृषी विभागाकडे करण्यात घ्यायची आहे, तर ह्या योजनेचा लाभ पण घ्यायचा आहे। तर मित्रांनो, हे होतं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।